सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीणीची गुजरातमधील वनताराकडे रवानगी करण्यात आल्यानंतर मोठा जन आक्रोश सुरू आहे। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सुरुवातीपासूनच महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याला विरोध केलाय। आमदार सतेज पाटील यांनी जनभावनेचा विचार करून राज्य सरकारनं या प्रकरणी न्यायालयात बाजू मांडावी अशी मागणी केली होती। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून देशभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। अवघ्या 3 दिवसातच या देशव्यापी मोहिमेमध्ये 2,04,421 लोकांनी स्वाक्षरी केल्या। आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नांदणीच्या जैन मठात स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या हस्ते स्वाक्षरी अर्जांचं पूजन करण्यात आलं। यावेळी महास्वामीजींनी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मोहिमेला यशसिद्धी प्राप्त होऊ दे असे आशीर्वाद दिलेत। वेगवेगळ्या पद्धतीनं नांदणी मठापर्यंत आणण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत। सर्वच लोक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहात आणि सतेज पाटील, बंटी पाटील यांनी हा जो प्रयत्न केलेला आहे, ऋतुराज पाटील यांनी उपस्थित सर्व लोकांनी प्रयत्न केलेला आहे, त्या माध्यमातून हत्ती परत यावी ही भावना त्यांची आहे। तर यांच्या भावनेसाठी अनेक अनेक शुभ आशीर्वाद आणि या कार्यासाठी माझा पूर्ण आशीर्वाद आहे। ओम नमः। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महादेवीला परत आणण्यासाठी सर्वांची एकजूट अशीच कायम ठेवूया असं आवाहन केलं। बंटी साहेबांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही भावना कशी पोहोचवता येईल हा सातत्यानं प्रयत्न आम्हा सगळ्यांचा चालू होता। आणि आदरणीय स्वामीजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की या माध्यमातून जवळजवळ 2,04,421 लोकांनी स्वाक्षरी करून आमच्याकडं त्या सगळं सुपूर्द केलेलं आहे। आणि मग आज आम्ही इथं येण्याचं कारण एवढंच आहे की या सगळ्या बॉक्समध्ये हे सगळं स्वाक्षरी या ठिकाणी आहे आणि हे आपल्याकडे येऊन इथं पूजन करून आपला आशीर्वाद घेऊन आपल्या माधुरी महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी आज आपण हे सगळे बॉक्स राष्ट्रपतींच्याकडं स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवणार। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नांदी गावामध्ये नांदी मठाचा हत्ती म्हणलं तर एक वेगळी भावना इथं बसणाऱ्या प्रत्येक पिढीबरोबर एक आपण जोपासायचं काम या माध्यमातून करतोय। आणि या माध्यमातून ही भावना ही आज आपल्या फक्त गावामध्ये नाही तर देशभरामध्ये प्रत्येकाच्याकडून आज निश्चितपणे व्यक्त केली जाते। यावेळी दत्त समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये 2,04,000 जयाची मोहीम करून त्यांनी या ठिकाणी ते बॉक्स मध्ये भरून या ठिकाणी आणले आणि स्वामीजींच्या हस्ते त्याचं पूजन करून ते राष्ट्रपतींच्याकडे पाठवण्याची दृष्टी ठेवलेली आहे। म्हणजे खाली काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने चाललंय हे वरपर्यंत कळवण्याची दृष्टी ठेवून या पद्धतीनं काम केलेलं आहे। म्हणून आपण सर्वांनी जोपर्यंत हत्ती येत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही। जे जे काही करायला लागेल त्या पद्धतीने आपण जाऊन हत्ती सोडून आणण्यासाठी प्रयत्न करायची जरूर आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि आपण सर्वांनी जिद्दीनं आणि चिकाटीनं हत्ती सोडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। यावेळी दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, शिरोळचे माजी उपनगराध्यक्ष तातोबा पाटील, राहुल खंजिरे, शशिकांत खोत, सागर शंभू शेटे, नितीन बागे, महेश परीट, दीपक कांबळे, शीतल उपाध्ये, महंतेश जुगळे, राजू मोगलाडे, विजय पाटील, विजय चौगले, सुदर्शन खोत, नितीन बागे यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।